तर आपण बाप्पाच्या मूर्तीला सजवण्याचं काम चालू करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता बाप्पाला मी घरी आणलेलं आहे. आता आपण पितांबर आणि बाप्पाला काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील, जसं म्हणायला की मुकुट हे ते बघू आपण काय काय करू शकतो. आपण काय जास्वंद आहे त्या जास्वंदाच्या फुलाला काय करू शकतो काय. तर तसं आहे. तर बाप्पाची मी मूर्ती तुम्हाला दाखवतो, तर प्लीज बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. बिफोरचं पण मी शूट टाकतो आणि आफ्टरचं पण मी शूट टाकतो. आपण पिवळं पितांबरच केलं होतं बाप्पाला, कलर द्यायला लावला होता आणि आपण पिवळ्या कलरचं पितांबर किंवा जी धोती आहे, जी ही धोती आहे पिवळ्या कलरची, आईने आणली आहे, खास आईने आणली ती. तर हीच पिवळ्या कलरची धोती आपण बाप्पाला पण नेसवणार आहोत ॲज अ धोती. तर लेट्स गो, चालू करूयात आपण मस्तपैकी बाप्पाच्या मूर्तीला सजवण्यासाठी आणि स्टे ट्यून, मजा करा. आधी आपण काठ काढून घेऊयात, कारण काठांचा आपल्याला आत्ता काही यूज नाही. तर काठ काढून घेऊ आणि मग पुढे आता एवढा पूर्ण पॅच कापलाय आपण, तो कापून घेतलाय. आता त्याला स्टिक करण्याचं आपण दिशेने जाऊया. तर आता आपल्याला पहिले हे बघायचं की धोतराची ज्या प्लेट्स असतील त्या कशा असतात. आता सरळ पाय तर सरळ धोतर एक असेल, थोडंसं राऊंड शेप. जर थोडा फोल्ड आहे तर जो कर्व आहे तो कर्व असेल, तर त्या पद्धतीने लक्ष द्यायचं. ठीक आहे, इथे जायचं. पहिले हा कॉर्नर फुट करायचा, त्याच्यासाठी तिथे आपल्याला जर ग्लू लावतोय आपण, ग्लू लावून घ्यायचा. आता बघा हे दिसतंय, अशा प्रकारे एक 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 प्लेट करायची. पण आता आपल्याला कटिंग करून नाही घ्यायचंय, ग्लू घ्यायचा आणि ग्लूने पहिले चिटकवून घ्यायचा. ठीक आहे, ठीक आहे. ग्लू लावला. आता त्याच्यानंतर थोडंसं चेक करायचं किती आतपर्यंत त्याला पुश करू शकतो आपण. ठीक आहे, होईल तेवढं आतपर्यंत त्याला पुश करून टाकायचं. ते स्टिक करून द्यायचं. त्या कॉर्नर स्टिक झाला की बाकीच्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतात. जसं फॉर एक्झाम्पल
कॉर्नर स्टिक झालाय. आता आपण ज्या पद्धतीचा आपण विचार केला होता त्या पद्धतीचा आपण धोत्राला सुरुवात करून टाकू बनवायला. एकदा बेस झाला तयार की 2-3 पद्धती असतात वेगवेगळ्या. मी डायरेक्टच करतोय, कोणाची कुठली पद्धत असू शकते, पण मला ही सोयीस्कर वाटली, मी ही सोयीस्कर केली. ठीक आहे. ठीक आहे. आता पायाची एक तर झालेली आहे फोल्ड, आणि इथून पुढे आपण त्याला आता हळूहळू फोल्ड करायला सुरुवात करूया. ठीक आहे. आता याच्यात 2 प्रकार, एक पूर्ण कापड लावून घ्या आणि मग नंतर त्याच्यात करा. तर आपण तसंच करणार आहोत. दिसला? हा पूर्ण पाय इथे चिटकवायचा आपल्याला, हा इथे पलीकडे निघालेला दिसतोय.
तर तुम्ही बघू शकतात की अशा प्रकारे धोतर तयार झालेलं आहे बाप्पाचं. हे बघा. कसं वाटतंय मला सांगा कमेंटमध्ये. एकदम मस्तपैकी धोतर रेडी झालेलं आहे. आता बाप्पाचं थोडंसं फिनिशिंग वगैरे राहिलं, जास्त काही करणार नाही आहोत आपण. जास्वंदाला थोडंसं सजवायचं आहे आणि शेला वगैरे थोडंफार. यस.